सध्या विषय काय आहे की याच्या अगोदर आपली नागपंचमी शासनाच्या काही नियमामुळे बंद पडली होती. अक्षरशः पूर्ण बंद होती. नागदेवतेला पूजता येत नव्हतं. बऱ्याच नियम अटीका लागल्या होत्या. मग त्याचं कुठंतरी आता गतवैभव प्राप्त व्हायला लागले. त्यामुळे असे जे काय आता आपण ॲक्टिव्हिटी घेतलेल्या आहेत या कार्यक्रमासाठी, या ॲक्टिव्हिटीमुळे पुन्हा एकदा त्याला काय अडचणी येऊ शकतात का, या बेसवरती काही तरुणांनी जर असा आवाज उठवला असेल तर तो कितपत योग्य आहे किंवा अयोग्य आहे? नाही, मुळात काय झालं, हे रामाचा 14 वर्षाचा वनवास होता, परंतु आमच्या सर्व शिराळकरांना 23 वर्षाचा वनवास हा नागपंचमीसाठी कोर्टामध्ये झगडावं लागलं, भांडावं लागलं. देशाचे केंद्रीय गृहमंत्री कणखर नेतृत्व आमच्या शिराळ नगरीत आलं. तिने आई अंबाबाईला आणि गुरु गोरक्षनाथांना स्मरून सांगितले की तुमच्या नागपंचमीला कायद्याच्या कचाट्यातून कायदा पण व्यवस्थित राहील आणि तुमची भावना पण व्यवस्थित राहील. त्यामुळं आम्ही भाजप सरकारचा आभार मानतोय, आदरणीय आमदार सतीश देशमुखांचा आभार मानतोय, जिल्हाध्यक्ष सम्राटबाबांचा आभार मानतोय की तिने आमच्या असणाऱ्या नागपंचमीला गतवैभव प्राप्त करून दिलं. परंतु हा 23 वर्षाचा उत्साह होता, हा काही युवकांनी डॉल्बीच्या समोर ज्या महिला नाचल्या गेल्या किंवा दाखवल्या गेल्या ह्या माध्यमातून, पण ती एक बाजू 10% आहे, पण बाकीचं 90% सुद्धा आमची सामाजिक काम युवक करतात. त्याचं देखील आपण कुठेतरी गांभीर्याने घेतलं पाहिजे. जसं मी तुम्हाला म्हणलं की चंद्रावरती डाग आहेत म्हणून त्याची शीतलता आणि त्याचा असणारं तेज कमी होत नाही. त्याच पद्धतीनं आमची ही नागपंचमी, आमची ही परंपरा हजारो वर्षाची आहे. ज्या काही गोष्टी ह्या 10% दाखवल्या गेल्या, पण 90% सुद्धा मी तुम्हाला म्हणलं की आमचे असणारे युवक इथं सामाजिक काम करतात. काही लोक म्हणले की आमचा गावचा बिहार झालाय. कसा बिहार झाला हो? 2021च्या सर्व्हेमध्ये शिराळा शहर पोलीस स्टेशन हे महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाला आलेलं आहे व देशामध्ये 7व्या क्रमांकाला आहे. इथं येणाऱ्या प्रत्येक भाविक जर तुम्ही बघितलं, कुठल्या महिलेला कुठलाही प्रकारचा काही वेगळा प्रकार होत नाही. जर आमच्या दारामध्ये कोण त्या दिवशी झालं तर कुणाला नाग बघायचा असला, 41 ठिकाणी हे केंद्रामधनं आम्हाला परमिशन मिळाली, भाजप सरकारनं हे सगळं आणून दिलं. मग त्यावेळी आमच्या दारात जर एखादी महिला आली किंवा एखादा पाहुणा आला किंवा एखादा त्रयस्थ आला तर त्याला आम्ही पहिल्यांदा लाडू चिवडा देतो व नंतर जिथं ठिकाणी ते प्रबोधनाचं काम चाललेलं आहे तिथं ठिकाणी नेऊन आम्ही नाग दाखवण्याचं आम्ही तिथं काम करत असतोय.